lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. आज आहे 12 डेट आणि आज आहे माझं बर्थडे. सगळ्यात उठल्या पहिले आम्ही गेलतो खंडोबाचे दर्शन करायला. खरं तर अभिषेक करायला गेलतो पण अभिषेक झालं नाही काही कारणामुळं. दर्शन झाले पण नंबर 1 दर्शन करून आलो आम्ही. का बड्डेचे कपडे घालून फिरायले मी आता. पटापट कमेंटमध्ये हॅपी बर्थडे म्हणून घाला आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आजचा दिवस कसं जाते सगळ्यात फन जाणार आहे. कावर की कुठं फिरतोय मी, का करतोय आजच्या पुरा ब्लॉगमध्ये दिसणार. तर ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. भेटूया तुम्हाला 2 मिनिटांनंतर. आता आले मी छतवर आणि छतवर मी का करतोय बघा. ऊन किती चमकल आले हाय मम्मी. ऊन दाबून चमकल आले. एप्रिल महिना हाय, ऊन दाबून चमकल आले आणि आम्ही वाळू घालतोय. डाळ कोणती डाळ आहे मम्मी? हरभऱ्याची डाळ, चना डाळ. हिंदीमध्ये चना डाळ, मराठीमध्ये हरभऱ्याची डाळ. ह्याच्यानंच पुरणपोळी करते ना. हीच डाळ आहे ज्याच्यानं पुरणपोळी करतात. आम्ही आलोय वरी घालायला वाळू थोडं. कबूतर आले तर एक बी राहणार. एक जण बसावं लागते आपल्याला इथं. तर मम्मी कबुतरासाठी काय जुगाड करायला बघा. येऊ का असं वरी घातलं की मग कबूतरला खायला येईना आणि हे काय सांडणार. इथं ठेवायचं आहे. बस झाले ठेव. इसे बोलते हैं देशी जुगाड़. ऊन तापून लागलेलं आहे. तर जसं की तुम्हाला माहीत आहे सकाळी देवाचे दर्शन करून आम्ही केले बड्डे सेलिब्रेट. स्टार्टिंग बड्डेचा माझ्या. आता दिवसात अजून का होणार आहे हे तर माहीत नाही, पण माझ्या बड्डे दिवशी लय मस्त वेळ झाले. आमच्या कुलदेवताचं दर्शन झाला सकाळी आणि खंडोबाचं दर्शन झालं. तेच आमचे कुलदेवत, त्यांचं दर्शन झालं. मग च्या बाद आल्या पुरणपोळी बड्डे दिवशी एकदम स्पेशल. भाऊ जे कोणी मराठी येत ना भाऊ त्यांना माहीत आहे पुरणपोळी खायचं कामाला येते. अजून तर लई आहे पण जेवढं होईल तेवढं दाखवते तुम्हाला. तो नारळाचं झाड उन्हानं वाळून गेले एक. तुम्हाला दाखवता मम्मी मध्ये ठेवली. तर हे बघा, हे आमच्या घरी होतं तर वाळून गेलं पुरा. आम्ही 2-3 दिवस इथं नव्हतो तेव्हा सुट्ट्यात. जेव्हा मी तिकडं होतो चाकूरला तेव्हा तुम्ही भेटला असेल. तेव्हा मम्मी बी इथं नव्हती. तर हे वाळून गेले पुरा बघायला. आता रोज मम्मीला पण टाकते. तिथे वरी एक आहे आणि अजून मध्ये एक आहे घरात एंट्रन्समध्ये. जसं की तुम्ही भेटले असाल. नाही तर मी दाखवतो अजून. खाली ठेवून पाहिलं खाली ठेवच.
राईट. छतून आले आहे आता खाली. चला मला आता एक व्ह्यू दाखवतो, उन्हाळ्याचा व्ह्यू, आणि त्याच्या बाद जातो खाली. तर गाईज आता बसले मी घरी. मस्त 2-3 घंटे मस्त झोप आणलं. मग 4:30-5च्या आसपास उठून तोंड हातपाय धुवून थोडं टरबूज खाऊन मग वरी गेलो. बाई बड्डेचे दिवस असते ना ते फक्त एन्जॉय करायचं असतं. असं नाही एन्जॉयमध्ये कुठे फिरा मारामारी करा हे नाही. काही टेन्शन नाही ना कामाचं, तरी पण काही लोकांना राहते आणि ते तर जनवर आहे यार, काम करायला लागते. पण सगळ्यात जास्त किंता जरा कम कामानं फुरसत भेटते आपल्याला. तर मस्त बसलोय. थंड पाणी पिऊ आता, थंड पाणी. तर मंडळी आता मी चालू आहे बाहेर जरा दोस्तापाशी. मला माहीत असेल 11वीमध्ये आम्ही गेलो थिएटरला आणि माझा दोस्त होता माझ्यासोबत, व्यंकटेश म्हणायचं, त्याला भेटायचं आलं. त्यानं आले आता. चला जाऊत. त्यानं आलं तिथे सीनवरपाशी, बघू का म्हणते. तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिथं आता. तर गाईज सगळं झालं आहे, बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. दाखवू शकवाय नाही मग का बरं, म्हणजे की घरी जाऊन माझ्या जे मी जिथं राहतोय माझ्या घरी सगळे कॅमेऱ्याच्या पुढे यायला लाजतात. मम्मी पप्पा आणि दीदी ते. मम्मी येते पण पप्पा दीदी ते मम्मी बी थोडं लाची, तर बी मी म्हणून जरा आणतो. लास्टले तुम्ही बघत असाल माझं ओवाळणी झाले. बड्डे करता ओवाळणी करते ते माहीत आहे, मराठी माणसाला माहीत असेल. ते झालं. मग केक बी खाल्लो. केक नाही केक खाल्लो, आईस्क्रीम आणि जेवण करून मस्त बसलं. आता मॅच बघत. आज आहे मुंबई वर्सेस RCB. मिनिमम 200 ठोकून दिल्यात. आता बघतो मी थोड्या वेळानं. आजचा ब्लॉग इथंच बंद करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कमेंटमध्ये जाता हॅपी बर्थडे म्हणून टाका माझ्यासाठी. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करून भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.